तर शेतकरी बंधूंना आपल्या पिकामध्ये 3 मुख्य अन्नद्रव्याची गरज भासत असते. त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे 3 मुख्य अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागतात. तर त्यापैकी फॉस्फरस आपण या अन्नद्रव्याबद्दल आज आपण माहिती घेऊया, की फॉस्फरस जे अन्नद्रव्य आहे, ते फॉस्फरस अन्नद्रव्य जेव्हा आपण 100 किलो आपण आपल्या पिकाला देतो, त्यापैकी 20 ते 30 किलो आपल्या पिकाला लागत असते. म्हणजे आपल्या पिकाची जे यूज इफिशियन्सी आहे ते 20 ते 30% असते. बाकीचे जे अन्नद्रव्य असतात, ते बाकीचे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये फिक्स होऊन राहतात किंवा आपल्या जमिनीमध्ये अडकून राहतात. आता हे अडकून राहतात म्हणजे नेमकं काय? शेतकरी बंधूंनो लक्ष द्या. कॅल्शियम आणि फेरस ह्यासारखे जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये असतात, त्या कॅल्शियम आणि फेरस या अन्नद्रव्यामध्ये सोबत आपले जे फॉस्फरसयुक्त खत आहेत किंवा फॉस्फरस जो आहे स्फुरद आहे, हे स्फुरद आपल्या कॅल्शियम आणि फेरस सोबत बाइंडिंग होतात किंवा त्याला लॉक करून ठेवतात. त्यामुळे आपले जे पीक आहे, हे पीक फॉस्फरस जलद गतीने किंवा फास्ट रीतीने त्याला अपटेक करत नाही. त्यामुळे आपल्याला आपण जे फॉस्फरस युक्त जे खतं टाकत असतो, त्या फॉस्फरस युक्त खताचे आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात फायदे दिसून येत नाही. तर मग शेतकरी बंधूंनी आता याला उपाय काय? तर शेतकरी बंधूंनो, आता ॲडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीने एक नवीन उत्पादन आणलेलं आहे, ते आहे सॉइल कोट. तर सॉइल कोटमध्ये ऑर्थोसिलिसिक ॲसिड प्लस पॉलिसिलिसिक ॲसिड ह्या दोघांचे कॉम्बिनेशन करून एक नवीन उत्पादन तयार केलं, ते म्हणजे सॉइल कोट. तर हा सॉइल कोट नेमका करतो काय? शेतकरी बंधूंनो लक्ष द्या. कॅल्शियम आणि फेरस सोबत जे आपलं फॉस्फरस लॉक झाला आहे किंवा बाइंडिंग झालेला आहे, त्या बाइंडिंगला तोडण्याचे काम आपला सॉइल कोट करत असते. म्हणजे त्याला बाइंडिंग म्हणजे बाइंडिंग करते आणि बाइंडिंग मुक्त करून त्याला अनलॉक करून टाकते. त्यामुळे फॉस्फरस हा आपला जो अन्नद्रव्य आहे, फॉस्फरस अन्नद्रव्य मोकळा होते. त्यामुळे आपले जे पीक आहे, हे पीक जलद गतीने किंवा चांगल्या पद्धतीने फॉस्फरस अपटेक करण्याचे काम करत असते. तर अशा पद्धतीने जर आपण सॉइल कोटचा जर वापर केला, त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे पण खतं आपण टाकले, त्या खतं युटिलाइज करण्याचे काम किंवा वरून जे आपण खतं टाकणार आहोत, त्या खत लवकर लागण्याचे काम आपल्या सॉइल कोट करत असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे जर पीक असेल तर त्या पिकामध्ये एकदा तरी तुम्ही सॉइल कोटचा वापर करा. त्यामुळे तुमचे जे खताचा जो खर्च आहे, तो खताचा खर्च कमी होईल आणि आपण टाकलेले जे खत आहे, त्या खत लवकर जमिनीला लागेल. धन्यवाद.